त्याचबरोबर प्रमुख व्याख्याते ज्यांना की आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाचा गौरव आणि कार्य हे आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्वजण आपण समजून घेणार आहोत। असे प्रसिद्ध विचारवंत RS यादव साहेब, विचारवंत कक्षाचे जिल्हाध्यक्ष पानेरे सर, बारहत्ते सर, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नाणेकर साहेब, काळे सर आणि उपस्थित मराठा सेवा संघावर प्रेम करणारे सर्व जिवलग, आज मला अत्यंत आनंद होत आहे की हा डॉक्टर पंजाबराव देशमुख परिषदेचा माझ्या कार्यकाळातील म्हणजे नवीन कार्यकारिणी झाली तेव्हापासूनचा हा पहिला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं आपण मानवतच्या टीमने अत्यंत सुंदर असं नियोजन केलेलं आहे। गेली 15 वर्षापासून डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद ही या महामानवांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद करत असते। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने दरवर्षी आपली संघटना एक आदर्श शिक्षकांना जे शिक्षक चांगल्या प्रकारे कार्य करतात त्या सर्व शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून खूप मोठा कार्यक्रम घेत असतात। महात्मा ज्योतिबा फुलेंचं जीवन प्रकाश कार्यावर श्री यादव सर प्रकाश टाकणारच आहेत। आपल्या जिल्हा कार्यकारिणी डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य चालू आहे। जिल्ह्याची पूर्ण बॉडी तयार झालेली आहे, त्याचबरोबर तालुक्याच्या पूर्ण टीम तयार झालेली आहे, तालुका पूर्ण कार्यकारिणी तयार झाली आहेत। मानवतमध्ये श्री मोहकरे सर आहेत, हे जे की आंतरराष्ट्रीय शाळेवरचं कार्य करतात, आंतरराष्ट्रीय शाळेवर कार्य करतात। अशा प्रकारचे सर्व तालुका अध्यक्ष आणि त्याचबरोबर त्यांची सर्व टीम अत्यंत सक्षमपणे डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या माध्यमातून मराठा सेवा संघाचे विचार हे शेवटच्या घटकापर्यंत आणि त्याचबरोबर शिक्षकांचे काही प्रश्न असतील, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक संघटना ही अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून कार्य करत असते, त्यानंतर महामानवांचे विचार पोहोचवण्याचं कार्य करते आणि सर्वात शेवटी शिक्षकांचे जे प्रश्न असतील ते शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचं कार्य डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद करत असते। आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे आदरणीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष श्री भुसारे साहेब हे सुद्धा कार्यक्रम पाहत आहेत, तर त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या तमाम सर्व हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्वांना मी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन कार्याचा गौरव सर्वांनी डॉक्टर RS यादव साहेबांच्या माध्यमातून समजून घ्यावा अशी मी विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो। धन्यवाद। जय जिजाऊ। धन्यवाद सर। थोडक्यात आपण आदरणीय गजानन सोळंके सर यांनी खूप महत्त्वाचा विचार या ठिकाणी मांडलेला आहे प्रास्ताविकेच्या स्वरूपातून। आपण अगदी थोडक्यात पाहुण्यांचा सत्कार आणि समारंभ या ठिकाणी घेणार आहोत। आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते आदरणीय प्राध्यापक RS यादव सर यांचा सत्कार करण्यासाठी मी डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष प्रकाश मोहकरे सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी सरांचं पुस्तक आणि पुष्प देऊन त्या ठिकाणी पुष्पहार देऊन त्या ठिकाणी स्वागत करावं। प्राध्यापक RS यादव सर हे संत साहित्याचे खऱ्या अर्थानं गाडे अभ्यासक आहेत। या देशातील जे काही प्रश्न आहेत ते प्रश्नांचा तर निश्चित सरांना अभ्यास आहे, परंतु ते प्रश्न कसे सोडवावेत यांची दृष्टी आणि विचारसुद्धा सरांकडे त्या ठिकाणी आहे। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब यादव सर यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सोमनाथ मोकरे सर यांना। यानंतर विचारवंत कक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रभाकर पानेरे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय अशोक शिंदे सर यांना।
लवकर चला. विचार मंचावर उपस्थित असणारे तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष पत्रकार कचुरलालजी बारहाते यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय बाळासाहेब तुरे सर यांना. चला सर लवकर. पुरे सर चला लवकर. आपल्या लेखणीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विविध प्रश्न सोडवणारे कचुरलालजी बारहाते यांचा सन्मान होतो आहे. यानंतर ज्यांनी आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली, कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातील एक म्हणजे यशो शिखरावर पोहोचणारी अशी, आणि मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष माधवराव नाणेकर हे स्वतः या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत आणि मराठा सेवा संघ तालुक्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी राजेंद्र शिंदे सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. यानंतर शिवश्री अंबादासराव तुपसमुद्रे हेही कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत आणि मराठा सेवा संघाच्या विचारधारेमध्ये अनेक वर्षापासून त्या ठिकाणी काम करत आहेत. यांचा सत्कार करण्यासाठी मी प्राध्यापक अनुराध काळे सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. यानंतर मराठा सेवा संघाचे तालुक्याचे सचिव ॲडव्होकेट सुनील जाधव साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी रामभाऊ आंबेकर सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. चला चला सर चला. विचार मंचावर उपस्थित सर्वांचा सन्मान पुस्तक देऊन या ठिकाणी संपन्न झालेला आहे. प्रत्यक्ष आपण या ठिकाणी व्याख्यानाकडे वळणार आहोत. सर्वांना जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की प्राध्यापक RS यादव सर, मी अगोदरच सांगितलं की खूप मोठे अभ्यासक आहेत. तर समाजातील तळागाळातील शिक्षणाचे प्रश्न असतील, शेतकऱ्याचे प्रश्न असतील आणि महापुरुषांनी जी काही विचाराची संपदा या देशामध्ये निर्माण करून दिलेली आहे, ठेवलेली आहे, त्यांचेही सर गाडे अभ्यासक आहेत. म्हणून त्यांच्याकडे जाण्याच्या अगोदर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण मराठा सेवा संघ आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मांडत आहोत की निश्चितपणानं एक गोष्ट आहे की विचार पेरला तर निश्चितपणानं कृती उगवत असते आणि ज्यावेळेस कृती पेरतो त्यावेळेस परिणाम हे उगवत असतात. आणि खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम एक कृती पेरण्याचा कार्यक्रम आहे. विचाराच्या माध्यमातून कृती पेरणं आणि समाजातील तळागाळापर्यंत या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पोहोचणं आणि महापुरुषांचे खरे विचार मांडणारे खूप कमी आहेत. खरे आणि वास्तव विचार समाजापर्यंत घेऊन जाणारे प्राध्यापक RS यादव सर आहेत. मी त्यांना आज शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीनं आमंत्रित करतो की सरांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य आणि समाजातील आज जे काही प्रश्न आहेत या प्रश्नावर आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी कोणती भूमिका घेऊन आपल्याला महाराष्ट्रात काम करावं लागेल या संदर्भातही सरांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. मी आमंत्रित करतोय प्राध्यापक RS यादव सर यांना. राजाची राणी नसतानाही लेकराला राजा करता येतं, हा पराक्रम ज्या मातेने केला त्या राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब. राणीच्या पोटातून न जन्मताही राजा होता येतं, हा पराक्रम ज्यांनी केला ते कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजीराजे. शौर्य काय असतं, विचार काय असतो, प्रज्ञा काय असते, याचं इतिहासातलं फार महत्त्वाचं असं उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. सगळ्या समस्येचं कारण अज्ञान आहे आणि सगळ्या समस्येचं उत्तर ज्ञान आहे. हे ज्यांना सर्वप्रथम कळलं, समजलं, उमजलं आणि उपेक्षित समाजापर्यंत ज्ञान गेलं पाहिजे. ज्ञान हा एकच पर्याय आहे. म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत करत या शिक्षण व्यवस्थेला उभं करण्यासाठी अख्खं आयुष्य ज्यांनी दिलं, ज्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलो आहोत ते राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिराव फुले.
संघर्षमय त्यांच्या आयुष्याच्या वाटेवर त्यांना साथ देणाऱ्या ज्ञानाई सावित्रीबाई फुले, भारताच्या राज्यघटनेचे निर्माते महान कायदेपंडित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उच्चवर्णीयाच्या दृष्टीने उपेक्षितात जन्माला आले म्हणून शिकता आलं नाही म्हणून 1.5 दिवसाची शाळा तरी साहित्यरत्न होता येतं, हा साहित्यातला पराक्रम ज्यांनी करून दाखवला ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. पती आणि पुत्राच्या निधनानंतर 29 वर्ष सक्षमपणाने एक स्त्री राज्य करू शकते याचं जाज्वल्य ऐतिहासिक उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होळकर. आणि बहुजन समाजाला दिशा देण्याचं काम इतिहासातल्या ज्या ज्या महापुरुषानं आणि ज्या ज्या महानायिकेनं केलं अशा तमाम तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धापासून अण्णाभाऊ साठेंपर्यंत आणि संत मालिकेतील संत कबीर रविदासांपासून संत नामदेवापासून तुकाराम महाराजांपासून गाडगे बाबापर्यंतच्या सर्व परिवर्तनवादी ऐतिहासिक महापुरुष महानायिका आणि संत मालिकेतील सर्व परिवर्तनवादी संत यांच्या विचारकार्यास मी या ठिकाणी सर्वप्रथम अभिवादन करतो, त्रिवार वंदन करतो. आणि मराठा सेवा संघ याच्या अंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या माध्यमातून होत असलेल्या राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन आणि या स्मृतिदिनाच्या निमित्तानं या स्टेजवर या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय बाळासाहेबजी यादव, त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले माननीय पाणेरे सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले बाराते साहेब, कचवे सर, काळे सर आणि आपण सर्व सोळंके सर आणि आपण सर्व सन्माननीय मंडळी. विषय खूप वास्ट आणि खूप मोठा आहे, तरी पण वेळेचं भान आणि जाण ठेवून या वेळेमध्ये काय मांडता येईल त्या मुद्द्याकडे आपण डायरेक्टली जाऊयात. शिक्षणाने काय होतं या मुद्द्यापासून आपण चर्चा करूयात. 2 गोष्टी मी या वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. आत्ताच प्रस्ताविकामध्ये सांगितल्या गेल्याप्रमाणे केवळ इतिहासात मुक्काम करणे काही आपला उद्देश असत नाही. टोटल इतिहासच सांगितला तर इतिहास कशासाठी सांगायचा आहे ही प्रश्न आहे. इतिहासातलं उदाहरण घेऊन वर्तमानातलं अवलोकन करून भविष्याचा वेध जोपर्यंत आपण घेत नाहीत तोपर्यंत कार्यक्रमाचं फलितसुद्धा होत नाही. म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेनं शिक्षण नावाचं एक क्षेत्र निवडलं. त्याचं एक महत्त्वाचं कारण असं होतं, खरं म्हणजे आज बी अनेक लोक संस्था काढतात, अनेक लोकांचे कॉलेजेस निघतात, आपण त्यांचं काही नाव घेत नाही, त्यांची काही स्मृती आपण इथे जागवत नाहीत. या देशातला संघर्ष 2 व्यवस्थेतला संघर्ष आहे. एक व्यवस्था शिक्षण न देण्यासाठी सारखी संघर्ष करते, तर एक व्यवस्था आहे ती शिक्षणाच्या हक्क आणि अधिकारासाठी संघर्ष करते. इथेच विचार मांडायला सुरुवात केली म्हणून शंभूकाला मारल्या गेलेला आहे. इथे स्वतः जंगलात शिकलं तरी एकलव्याचा अंगठा तोडला गेलेला आहे. इथेच संत रविदासाच्या साख्या गंगा नदीत बुडवलेल्या आहेत. इथे संत तुकाराम महाराजाची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या गेलेली आहे. इथे सावित्रीबाई फुले शिकायला आणि शिकवायला जाताना सेन दगडाचा मारा दिलेला आहे. इथे ज्योतिराव फुले शिकवायला का लागले म्हणून मारेकरी पाठवलेले आहेत. याच देशामध्ये आज शिक्षण व्यवस्थेच्या वर्तमान काळामध्ये परीक्षा बंद झाल्या. याच देशामध्ये आज वर्तमान काळामध्ये आज तर वेगळ्या कारणाने शाळाच बंद झाल्यात. येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या ऑफलाईन स्कूल्स आहेत त्याच बंद होतील की काय, आणि भांडवलदाराच्या हातात ही शिक्षण व्यवस्था जाऊन इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्था काही मुठभर लोकांची व्यवस्था होईल. केवढ्याला विकायचं आणि कसं विकायचं ते ठरवतील की काय, अशी भीती वर्तमान काळात वाटावी. असा वेळ आणि असा काळ आज आपल्यासमोर उभा आहे. एका बाजूने शिक्षण न देण्याची ही यंत्रणा उभी असताना दुसऱ्या बाजूने संत नामदेवासारखी माणसं अशी म्हणत होती की आम्हाला ज्ञानदीप या जगामध्ये लावायचा आहे. कीर्तनाच्या रंगात नाचणं याचा आमचा उद्देश आहे. आम्हाला ज्ञानाचा दिवा लावायचा आहे, आम्हाला ज्ञानासाठी संघर्ष करायचा आहे. म्हणून ज्ञानसाधनेची आणि शिक्षणाच्या व्यवस्थेची मागणी संत नामदेवांनी कीर्तनाच्या माध्यमातून केली आहे. त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांनी शब्दांना प्रमाण माना,
शब्दच माणसाला पावत असतात. आमच्या घरी धन शब्द आहेत, आमचे शस्त्र शब्द आहे, आमचा अस्त्र शब्द आहे, आमचं जगणं शब्द झालं पाहिजे. मानायचा असला देव तर शब्दांनाच देव माना, करायची असली पूजा तर शब्दांनीच त्याची पूजा करा. इतकं शब्दाचं महत्त्व. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. हे सगळं सांगत असताना, शब्दाची महती सांगत असताना तुकोबारायाला बी लोक म्हणले. तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारला असेल की तुम्हाला पटतंय का शब्दाचं महत्त्व? तो लोक म्हणाले नाही, आम्हाला तर देव हवा आहे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, मग तुका म्हणे पहा शब्दाची हा देव शब्दाची गौरवे पूजा करू. तुम्ही शब्दाला देव माना आणि शब्दाच्याच फुलांनी शब्द नावाच्या देवाची गौरव पूजा करा, तर तुम्ही महान होऊ शकता. हे तुकाराम महाराजांचा शब्द प्रपंच मांडत असताना ज्ञानसाधनेच्या संदर्भानं तुकाराम महाराजांनी केलेली शिक्षणाची मागणी किंवा सकळाशी येते आहे अधिकार नाकारणारी व्यवस्था का नाकारते? सगळ्यांना अधिकार असला पाहिजे असं वैचारिक बंड संत तुकाराम महाराजांनी आपल्या गाथ्याच्या माध्यमातून केलं. आणि हेच शिक्षण सर्वसामान्य माणसाला मिळालं पाहिजे म्हणून कृती, ज्याला ॲक्शन प्लॅन आपण म्हणतो, हे काम राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी केलं. त्यांच्याबरोबर सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांनीही फार मोठं काम केलं. हेच काम ज्योतिराव फुलेंच्याच बरोबरीनं किंवा त्याच विचारावर पाऊल देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन भारतीय राज्यघटनेमध्ये मांडलं. त्याचं काय झालं या देशामध्ये ते मी नंतर मांडतोच आहे. पण याच पद्धतीचा विचार गाडगेबाबांनी मांडला. या देशामध्ये वर्णव्यवस्थेमध्ये ज्यांना शूद्र मानलं गेलं, ह्या शूद्रातल्या सगळ्या महापुरुषांना शिक्षण असलं पाहिजे याची प्रकर्षाने मांडणी आणि मागणी केली. पण ज्यांना वर्णव्यवस्थेचे ठेकेदार म्हणले, उच्चवर्णीय म्हणलं गेलं, त्यांच्यामध्ये अशी मागणी झाली नाही. सर्वसमावेशक शिक्षणाची मागणी झाली नाही. गाडगेबाबा इथपर्यंत म्हणाले ताट विका पण शिक्षण शिकवा. इथपर्यंत म्हणाले की बायकोला साधी हलक्या दर्जाची साडी घ्या पण लेकराला शिक्षण शिकवा. इथपर्यंत म्हणाले की एखाद्याच्या घरी व्याही पाहुणे आले तर त्याचा पाहुणचार थोडा कमी करा पण लेकराला शिक्षण शिकवा. म्हणजे बहुजनवाद मांडणाऱ्या सर्व महापुरुष आणि संतांनी शिक्षणाची मागणी केली आणि एकीकडे शिक्षणाचा विरोध केला. म्हणजे शिक्षण प्रस्थापित करण्यासाठी ज्या ज्या इतिहासातल्या महापुरुषांनी संघर्ष केला तो संघर्ष होता. याच्यासाठी आयुष्य दिलं आणि स्मृती देण्याच्या मोबदल्यात उरत असते, नाहीतर बाकी मरणाने सगळं संपत असतं. मरणाने सगळं संपत असतं, स्मृती देण्याच्या मोबदल्यात उरत असते. तुकाराम महाराजाचं याला एक प्रमाण आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. एका मरणाने सगळं सरत असतं, उरते ती कीर्ती असते. आणि म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेनं जे आयुष्यभर दिलं त्या देण्याच्या मोबदल्यातली कीर्ती उरली आणि त्याच्यासाठी आपण स्मृती दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्रित जमलो आहोत. कारण देण्याच्या भोगाचा कधी इतिहासच लिहिला जात नाही. भोगाचा कधी इतिहास लिहिला जात नाही, त्यागाचाच फक्त इतिहास लिहिला जातो. नाहीतर या देशातल्या गर्भश्रीमंत लोकांचा इतिहास असला असता, पण इतिहास त्यांचा तयारच होत नाही. म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेने शिक्षण देण्यासाठी प्रचंड मोठं काम केलं. शाळा काढताना काय संघर्ष झाला त्या नेहमीच्या संघर्षामध्ये मी जात नाही, तितका वेळही नाही आणि तितके आपण सगळे सुज्ञ माणसं आहोत की तो आपला संघर्ष माहिती आहे. पण ज्योतिराव फुलेंनी शिक्षण देत असताना इंग्रजाच्या राजवटीमध्ये या देशातल्या शिकलेल्या माणसाला किंवा शिक्षण नसलेल्या माणसाला फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन असलं पाहिजे असं मागणी 1882 मध्ये हंटर कमिशन समोर केली की शिक्षण हे मोफत असलं पाहिजे आणि ते सक्तीनं असलं पाहिजे. पण ज्योतिराव फुलेच्या या मागणीच्या संदर्भाने बाकी लोकांनी ज्योतिराव फुलेच्या या मागणीला सपोर्ट केला नाही. इंग्रजांनी असं विचारलं की ज्योतिराव फुले तुमच्या सर्वांच्या लेकराला फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन मागत असताना तुम्ही त्यांच्या समर्थनात कसे नाहीत? तर काही भारतीय बहादर असे म्हणाले, जर ज्योतिराव फुलेच्या मतानुसार जर शिक्षणाची सक्ती केली तर न शिकण्याचं स्वातंत्र्य अबाधित कसं राहील? म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये न शिकण्याच्या स्वातंत्र्यासाठी, न शिकण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे याच्यासाठी ओढ घेणारी माणसं आहेत. आणि ज्योतिराव फुले फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनची सक्तीची मागणी करतायत. ज्योतिराव फुलेने उपेक्षित समाजाची खरी वकालत केली. तो वकील साहेब आहे, खरी वकालत ज्योतिराव फुलेंनी केली. वकिलीची सनद त्यांच्याकडे नव्हती, पण या देशातल्या शेतकऱ्याची वकालत, या देशातल्या अनपढ लोकांची वकालत इंग्रजाच्या दरबारामध्ये ज्योतिराव फुलेंनी केलेली आहे. आणि म्हणून ही शिक्षणाची प्रचंड मोठी लढाई, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ज्योतिराव फुलेंना लागू करता आलं नाही. पण ज्योतिराव फुलेच्या शिक्षण व्यवस्थेतून 2 महापुरुष जन्माला आले. त्याच्यामध्ये पुढे छत्रपती राजर्षी शाहू महाराज,
भारताच्या इतिहासामध्ये राजे लोक खूप झाले. भारताच्या इतिहासात म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये राजे लोक खूप झाले, पण लोकराजा एकच, त्यांचं नाव छत्रपती राजर्षी शाहू महाराज. या लोकराजानं राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची जी काही इच्छा होती ती आपल्या राज्यामध्ये, आपल्या व्यवस्थेमध्ये पूर्ण केली आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी कंपल्सरी एज्युकेशन लागू केलं. त्या काळामध्ये जर आपल्या पालकांनी जर लेकरू शाळेत पाठवलं नाही तर 1 रुपया दंड. म्हणजे त्यावेळेचा 1 रुपया म्हणजे आज 1000 रुपये. मला सांगा, 1000 रुपये जर दंड आज लेकराला शाळेत न पाठवल्याबद्दल पालकाला बसवला तर पालक कसे लेकराला काय काय करून पाठवतील त्याचा विचार करा. ते काम छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी केलं होतं. आणि शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बरोबरीनं काम करत असताना एक समकालीन असल्यामुळं पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठी विद्वत्ता प्राप्त केली आणि भारतीय राज्यघटना लिहिण्याची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्राप्त झाली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं आपल्या गुरुचं महात्मा ज्योतिराव फुलेंची जी फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनची मागणी किंवा इच्छा होती ती भारतीय राज्यघटनेमध्ये हे कलम नमूद करून पूर्ण केले. पण 1950 पासून 1950ला फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनची राज्यघटनेत तरतूद असताना 1950 पासून या कलमाची अंमलबजावणी झाली नाही. 1950ला भारतीय राज्यघटनेत असं म्हटलं गेलं की 8वी पर्यंतचं शिक्षण फ्री अँड कंपल्सरी, 14 वर्षापर्यंतचं शिक्षण फ्री अँड कंपल्सरी. पण हे जे फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन आहे हे 2009ला RT ॲक्टमधून रूढ करण्यात आलं. 2009ला आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो, RT 2009, आणि तेव्हापासून हे लागू झालं. आणि असं लागू झाल्यानंतर एक आमचा शिक्षक बांधव एक दिवशी फटाक्या फोडताना दिसला आणि मग जवळ जाऊन विचारलं, काय सर फटाक्या का फोडतायत? तर त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन RTOच्या माध्यमातून लागू झालं. मग 2009ला जर लागू होत असेल, आम्ही फटाक्या फोडत असतो, तर त्यावेळेला आमच्या लक्षात येणं गरजेचं आहे की 1950 पासून 2009 पर्यंत 59 वर्ष धोका दिला कसा. आणि मग आपल्याला वाटतं चला 2009ला काय होईना लागू झालं. कधी कधी दिसत असलेला न्याय सुद्धा अन्याय असतो. प्रत्येक न्याय हा न्याय असत नाही, न्याय सुद्धा अन्याय असतो. 1950ला 8वी पर्यंतचं शिक्षण फ्री म्हणजे 8वी पर्यंत शिकलेला माणूस कुठल्याही नोकरीसाठी पात्र ठरला जात होता 1950ला. मग कोणत्याही नोकरीची पात्रता म्हणजे 8वीचं शिक्षण, तोपर्यंत शिक्षण फ्री. आणि 2009ला 8वी पर्यंतचं शिक्षण फ्री म्हणजे काय होण्यापर्यंतचं शिक्षण फ्री. म्हणजे मला आठवतंय की आपण शाळेत असताना, माझ्यापेक्षा काही ज्येष्ठ मंडळी शाळेत असताना 7वी शिकलेले गुरुजी असायचे. 7वी शिकलेले गुरुजी आपल्याला प्राथमिकला शिकवायला असायचे. म्हणजे 7वी शिकल्यावर गुरुजी होत होतं. त्या काळात 8वी पर्यंतचं फ्री म्हणजे गुरुजी होण्यापर्यंतचं शिक्षण फ्री. आता 2009ला काय शिकल्यावर गुरुजी होता माणूस? आता D.Ed तर कालबाह्य झालंय. आता येणाऱ्या काळामध्ये B.Edच कन्सिडर केला जाणार आहे. म्हणजे ग्रॅज्युएट अँड देन B.Ed, म्हणजे BA BCom BSc आणि B.Ed एवढं झाल्यानंतर गुरुजी होता येतं. ही जर गुरुजी बनण्याचा क्रायटेरिया असेल तर आजचं फ्री एज्युकेशन इथपर्यंतचं असणं म्हणजे 1950चं 14 वर्षाचं 8वी पर्यंतचं शिक्षण फ्री असणं होय. म्हणून न्याय करत असताना जरी असं वाटत असलं तरी न्याय सुद्धा न्याय असत नाही, न्याय सुद्धा अन्याय असतो. म्हणून या अँगलने आपल्याला शिक्षण व्यवस्थेला तपासून पाहणं अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना शिक्षण यासाठी हवं होतं की शिक्षणातून माणूस शहाणा झाला पाहिजे. शिकलेल्या माणसाला परिस्थितीची जाण झाली पाहिजे. शिकलेल्या माणसाला परिस्थितीचं अवलोकन झालं पाहिजे. शिकलेला माणूस अनपढ समाजाचा नेतृत्व करणारा असला पाहिजे. शिकलेल्या माणसाला धोके समजले पाहिजेत. शिकलेला माणूस सत्याला सत्य म्हटलं पाहिजे. शिकलेल्या माणसाने असत्याला ठोकारलं पाहिजे. यासाठी शिक्षण देणं अपेक्षित होतं. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना यासाठी शिकलेला माणूस हवा होता. माझ्या तर एक दिवशी असा प्रसंग आला, मी रस्त्याने जात असताना एक शिकलेला माणूस मला पुढून आला आणि बोलला आणि म्हणाला, सर माझा स्वभाव कसा आहे तुम्हाला माहिती आहे का? मी म्हणलं मला माहिती नाही. त्यांनीच त्यांचा स्वभाव सांगितला. तो असा होता, म्हणले माझा स्वभाव असा आहे, मी खऱ्याला खरं म्हणत नाही, खोट्याला खोटं म्हणत नाही. मी म्हणलं फार बेकार स्वभाव आहे. आमच्या महापुरुषांनी असं म्हटलं, तुम्ही शिकलेले असाल तर खऱ्याला खरं म्हणा आणि खोट्याला खोटं म्हणा. याच मोबदल्यात तुम्ही शिकलेले आहात. कारण या देशामध्ये अज्ञानी लोक होते म्हणून त्यांच्यावरती फार असत्याचा मारा केला.
लबाड सगळं लिहिल्या गेलं आणि त्याला ज्ञानापासून वंचित ठेवण्यात आलं आणि हे सगळं लबाड साहित्य त्यांच्यावर लादलं, त्याचा मेंदू गुलाम केला आणि या मेंदू गुलाम असलेल्या समाजाचे तुम्ही डोळस नेतृत्व बनला पाहिजेत. यासाठीच जाणीवपूर्वक महापुरुषाने शिक्षण व्यवस्था उभी केली की शिकलेली माणसं या सगळ्या देशातल्या सामान्य माणसाचा लढा लढतील. आणि म्हणून हा शिक्षणाचा संघर्ष राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी आयुष्यभर लढलेला आहे. आणि म्हणून या शिक्षणाच्या संघर्षातून त्यांच्या त्या कार्यातून आपण ही म्हणजे निर्माण झालेली सगळी टीम आहे. हे असं काही हवेतून नाही किंवा आज जी स्त्री शिकली, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या सावित्रीबाई फुलेंच्या आयुष्यभराच्या योगदानातून स्त्री शिकली. स्त्री शिक्षिका झाली, प्राध्यापिका झाली, डॉक्टर झाली, वकील झाली, आमदार झाली, खासदार झाली, राष्ट्रपती झाली. हा काही 33 कोटी देवापैकी त्या देवाला कुणीतरी नवस केला होता म्हणून 33 कोटी देवापैकी एखाद्याला जागा झाला आणि त्यानं तिला वरदान दिलं किंवा तो नवसाला पावला याच्या मोबदल्यात तर एखाद्या स्त्रीला पद मिळालं नाही. तर हे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेच्या आयुष्यभर अविरत केलेल्या कष्टाचं ते परिणाम म्हणून पद मिळालेलं आहे. म्हणून आपल्याला जे आपण मोठे झालो, आपल्याला जो योगदान मिळालेलं आहे, आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे ते कुणीतरी संघर्ष केलाय त्याच्या मोबदल्यात प्राप्त झालेला आहे. एका खेड्यामध्ये एका रोडच्या बाजूला एक 90 वर्षाचं म्हातारं आंब्याचं झाड लावत होतं आणि बाजूने एक राजा जात होता. राजानं त्या म्हाताऱ्याकडे पाहिलं, केस पिकलेले आहेत, म्हातारं टाटी टेकत चालतंय आणि आंब्याचं झाड लावतंय. त्यावेळेला राजाने त्या म्हाताऱ्याला म्हटलंय, काय बाबा वेडे झाला की काय, तुम्ही म्हातारे झाला, मरण जवळ आलं आणि आता आंब्याचं झाड लावता, केव्हा झाड वाढणार आणि केव्हा आंबे येतील, तुम्हाला त्या झाडाचा काय उपयोग आहे. त्यावेळेला त्या म्हाताऱ्या माणसाने राजाला म्हटलं, मी वेडा नाही राजा, तू वेडा आहेस, कारण मी आयुष्यभर आंबे खात आलो पण मी आंब्याचे झाडं लावलेले नव्हते, म्हणून मी झाडं लावणं गरजेचं आहे. जेव्हा मला कळलं आंबे पुढच्या पिढी खात राहतील. बंधूंनो, आम्ही जे फळं खातोय शिक्षण व्यवस्थेने आम्हाला दिलेले, हे झाड आम्ही लावलेलं नाही आहे. हे झाड राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेनं लावलेले आहे, क्रांतिमाता सावित्रीबाईंना लावलेले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लावलेले आहेत, शाहूराजांनी लावलेले आहेत. त्या झाडाचे फळं खातोय. म्हणून आपल्याला वर्तमान काळात स्वतःला एक जाता जाता प्रश्न विचारला पाहिजे, आम्ही लावलेली झाडं कुठं आहेत, की आमची येणारी पिढी त्याची फळं खातील, आम्ही केलेलं काम कुठं आहे, याचा प्रश्न आपल्यासारख्या शिकलेल्या माणसाच्या मनामध्ये निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. त्या तुलनेमध्ये आम्ही काय काम करतो, सगळ्या सुविधा आहेत. आता काय करणं गरजेचं आहे, तर आपल्याला शिक्षण त्यांच्या कार्यातून मिळालेलं आहे आणि शिक्षणाबरोबर धन मिळालेलं आहे, शिक्षणाबरोबर समज मिळालेली आहे, शिक्षणाबरोबर अगदी सगळी सुखं मिळालेली आहेत. म्हणून न मिळालेल्या लोकांचं नेतृत्व करत करत आपल्याला मिळाल्यातल्याचा हिस्सा त्या समाजासाठी खर्च जर केला तरच पुढच्या पिढीला हे सगळं टिकून राहू शकतं, अन्यथा राहू शकत नाही. आपल्याला त्याच्यावर खर्च करावा लागेल, आपल्याला मिळाल्यातला काहीतरी, तर पुढच्या पिढीसाठी हे सगळं सुरक्षित राहू शकतं. नाहीतर संघर्ष हा या देशातला बंद पडलेला नाही. उपेक्षिताच्या लढाया कधी संपलेल्या नसतात. एक प्रश्न सुटतो तर नवे 10 प्रश्न उभे राहत असतात. म्हणून संघर्ष आणि लढाई चालूच राहते. आणि म्हणून त्या पुढच्या पिढीच्या शिक्षणासाठी आज आपल्याला काय करावं लागेल, आज शिक्षणाची वर्तमान काळातली काय अवस्था आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आता तर या वर्षीचं तर स्टेटस असं आहे की आता 35ला पास नाही, त्याच्या अलीकडं पास करा. समजा ते जर 22-23ला पास ठरलं तर 20 तर फ्रीच द्यायचेत, 20 फ्री द्यायचेत आणि 25ला 23ला पास करून टाका. म्हणजे 2 किंवा 3 मार्काला जर पासिंग ज्या राष्ट्रात असेल त्या राष्ट्राची बौद्धिक कुवत कशी निर्माण होईल हे प्रश्न आपल्याला पडावेत. दुसरी गोष्ट, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारं शिक्षण हवंय. पण शिक्षण ही जर अभ्यासक्रम जो आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारा अभ्यासक्रम नाही. म्हणून अभ्यासक्रम कसा निर्माण झाला पाहिजे आपल्या विचाराचा, या महापुरुषाच्या विचाराचा अभ्यासक्रम लेकरांच्या पुढे कसा येईल याच्यासाठीच एक नवं आंदोलन आपल्याला उभा करावं लागेल. हा एक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाणीवपूर्वक याच्यावरती विचार करणं आवश्यक आहे. दुसरा एक मुद्दा आपण चर्चेला घेऊयात, कारण एका मुद्द्यावरच बोलता येईल, कारण राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि त्यांचा शैक्षणिक दृष्टिकोन या विषयावरच एक व्याख्यान होऊ शकतं. परंतु एकाच मुद्द्यावर बोलावं असं काही संयुक्तिक ठरणार नाही. दुसरा एक मुद्दा आपण चर्चेला जर घेतला तो आपण राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि शेतकरी हा विषय आपण वर्तमान काळात चर्चेला घेऊया.
शेतकऱ्याचा एक आदर्श राजा होऊन गेला राजा बळी, जे आपण जिजाऊ वंदनेमध्ये बळीराजाचा नामोल्लेख केला. बळीराजाच्या संदर्भानं ज्योतिराव फुले संत तुकाराम महाराज उल्लेख करताना असा करतात की बळी तो सर्वस्वी उदार, जेने उभारीला करुणी कहार तो पातळी घातला. बळी राजा कसा आहे, तो सर्वस्वी उदार आहे. किंवा सद्गुणी पुतळा राजा मूळ बळी, दसरा दिवाळी ओवाळती. दसऱ्या दिवाळीला ज्या बळीराजाला ओवाळला जातो तो बळीराजा सद्गुणाचा पुतळा आहे. सद्गुणाचा पुतळा आहे आणि राजा दानशूर आहे. राजा समान वाटणी करणार आहे. राजा समतेची न्याय वाटणी करणारा राजा. मग आम्हाला एकीकडे सांगितलं जातं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत हा, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा देव अवतार घेऊन मारून टाकत असतो त्या ग्लानी आलेला. यालाच म्हणतात जब जब होई धर्म की हानी. जेव्हा जेव्हा धर्माला हानी होते किंवा ग्लानी येते तेव्हा अवतार घेऊन मारल्या जातात समोरच्याला. मग बळीराजा तर आमचे महापुरुष म्हणतात सद्गुणी आहे. बळीराजा तर म्हणतात की उदार आहे. बळीराजा तर सम्यक विचाराचा राजा आहे. आम्ही तर हजारो वर्षापासून पुन्हा वाट पाहतोय बळीराजाची की पुन्हा असा राजा व्हावा. मग बळीराजा जर एवढा सद्गुणी आहे, इतक्या सम्यक विचाराचा आहे, तरी बळीराजाला का संपवलं जातं याचाही विचार आपण करणे आवश्यक आहे. मग जर या देशामधली व्यवस्था, वामनाची व्यवस्था अर्थात ब्राह्मणाची व्यवस्था जर बळीराजाला संपत असेल सद्गुणाचा पुतळा असताना सुद्धा, तर वर्तमान काळातला आमचा बळीराजा गटला की नाही या व्यवस्थेमध्ये, शेतकरी गटलाय की नाही या व्यवस्थेमध्ये, याचा विचार आपण केला पाहिजे. शेतकऱ्याच्या कामाला आज सुद्धा उद्योगाचा दर्जा नाही आहे. शेतकऱ्याच्या घामाला आज सुद्धा भाव नाही आहे. शेतकऱ्याच्या मालाला आज सुद्धा भाव नाही आहे. पिकवत जरी असला शेतकरी तरी त्याचं भविष्य माल खरेदी करणाऱ्याच्या मध्यस्थावर दलालावर आधारित आहे. त्याच्या श्रमाला किंमत नाही. काही उदाहरणं पाहू. गुटख्याच्या पुड्या जर मोजल्या तर किलोभर जर मोजल्या तर 2000 रुपये किलो आहेत. ज्यानं कॅन्सर होतो हा गुटखा 2000 रुपये किलो आहे. ज्यानं पोट भरतं ती भाकरीची ज्वारी 20 रुपये किलो आहे. गुटख्यावाला करोडपती आहे तर शेतकरी कंगाल आहे. दारू 500 रुपये लिटर विकण्याची परमिशन सरकार देतं. दूध 60 रुपये लिटर आहे, 50 रुपये लिटर आहे. शेतकऱ्याचं कंबरडे इथं मोडतं. कापूस जेव्हा सरकी विकत आणतो लावायला ती 3 लाख रुपये क्विंटल असते. सरकी विकत आणतो ना लावायला ती 3 लाख रुपये क्विंटल असते, पण विकायला गेल्यावर 5000 रुपये क्विंटल आहे. शेतकरी भाव जेव्हा कापूस विकायला जातो तेव्हा 5000 रुपये क्विंटल आहे, पण उद्या मेडिकलवर जाऊन बघा एक सर्जरी कॉटन असतं. सर्जरी कॉटन ते रोलवर गुंडाळलेला कापूस आहे. तो घ्या, त्याची किंमत बघा आणि त्याचं वजन करा, 1 लाख रुपये क्विंटल आहे. म्हणजे आमचा कापूस जेव्हा शेतकऱ्याच्या हातून जातो तेव्हा 5000 रुपये क्विंटलला जातो. सरकी काढून रोलवर जेव्हा गुंडाळला जातो त्या गुंडाळणाऱ्याला 95,000 आहे. मातीत राबणाऱ्याला 5000 आहे आणि त्याची सरकी काढून गुंडाळल्यावर 95,000 जर मिळत असेल तर कोणत्या दिशेने या देशातल्या वर्तमान काळातल्या शेतकऱ्याबरोबर न्याय झाला आहे? सगळेचे सगळे उत्पादक या देशामधले स्वतःच्या प्रोडक्शनचा भाव स्वतः ठरतात, पण आमचा शेतकरी आज बी असा उभा राहून बघत राहतो की माझा माल काय भाव घेतात कोण जाणे. म्हणून हा आपण बळीराजाचे वंशज आहोत. बळीराजाचे वंशज असताना शेतकऱ्याचे काय हाल होतात आणि मग सगळी अशी परिस्थिती निर्माण होते. त्यावेळेला एक मुद्दा सगळ्याकडे चर्चेला येतो, शेतकऱ्याची कर्जमाफी. मग कर्जमाफी जेव्हा होते तेव्हा आम्ही सगळे लोक खुश होतो, पण कर्जबाजारी कोण करतं याचा कधी शोधच घेतला जात नाही. कर्जमाफीनं खुश होतो, पण कर्जबाजारी करणारी यंत्रणा कशी राबते इथं? जर गांभीर्याने विचार केला तर गावागावात जाऊन सर्वे करा, कोणत्याही शेतकऱ्याची सातबार आज कोरी नाही, त्याच्यावरती कर्जाचा बोजा आहे. आणि कर्जाचा बोजा लावताना कागदपत्रामध्ये काय अंडरटेकिंग करून घेतलंय त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला माहीत नाही. ज्यावेळेला जमिनीच्या पेक्षा तो बोजा वाढून जाईल त्यावेळेला भांडवलदार या देशातल्या शेतकऱ्याची जमीन घेणार आहेत आणि भांडवलदार या देशातल्या शेतकऱ्याची जमीन जेव्हा घेतील, आता गावागावात विचारून पहा शेतकरी काय म्हणतात, शेतकरी आता जमीन घेऊ शकत नाही, शेतकरी शेतीवर जमीन घेऊ शकत नाही असा सारखा सूर आहे. मग शेतकरी जमीन घेऊ शकत नाही तर जमीन घेऊ कोण शकतो? मग शेतकरी भांडवलदार शेतकऱ्याची जमीन घेऊ शकतो. आणि मग शेतकरी कुणाकडे अपेक्षेनं पाहिल? नेत्यांकडे, पुढाऱ्यांकडे. जर म्हणलं अपेक्षेने पाहिला आणि त्यांनी जर मध्यस्थी केली नाही, त्यांनी जर या गोष्टीला विरोध केला नाही
शेतकऱ्याची जमीन घेऊ नये म्हणून, तर विरोध न करणे हे सुद्धा समर्थन असतं. शेतकऱ्याची जमीन जाऊ नये भांडवलदाराला, याला विरोध नाही केला तर शेतकऱ्याची जमीन घ्या याला आपोआप केलेले एक समर्थन असतं. म्हणून शेतकरी आज सुद्धा फार अडचणीत सापडलेला आहे. त्याच्या कामाला भाव नाही, श्रमाला घामाला किंमत नाही असं मी म्हणालो. मी नेहमी उदाहरण देतो, एखाद्या सिनेमागृहामध्ये पिक्चर पाहायचं असेल तर एखाद्या थिएटरमधल्या पडद्यावरचं चित्र पाहायला अगोदर तिकीट काढावं लागतं. अगोदर तिकीट काढावं लागतं आणि चित्र पाहायला नंतर मिळतात. पण डोंबाऱ्याचं लेकरू तारीहून चालतं, ते लाईव्ह शो असतो, त्याचं तिकीट काढावं लागत नाही. ते तारीहून उतरल्यावर एखादं पातेलं हातात घेऊन पब्लिकमध्ये फिरतं, 4 रुपये 8 तरी द्या. हे त्याच्या जिवंत कलेचं अवमूल्य नाही, तर एखाद्या पडद्यावरच्या चित्राला सुद्धा अगोदर क्रेडिट दिल्या गेलेलं आहे. म्हणजे कुणाच्या श्रमाला किंमत द्यायची आणि कुणाच्या श्रमाची माती करायची, अवमूल्यन करायचं, ही या देशातली व्यवस्था ठरवते बांधवांनो. आणि हे समाजाला माहीत नाही. आपण इथं जरी बसलो असलो तरी आपला गाव पातळीवरचा माणूस हे जाणत नाही. फार तर त्याला असं सांगितलं जातं की बाबा ते ज्याच्या हातात आहे, वरच्याच्या हातात आहे, त्याच्याच मर्जीने हे सगळं चालतं. आणि नाहीतरी ते सांगण्यासाठी एक यंत्रणा ठरलेली आहे. ती यंत्रणा रात्रंदिवस त्याच्या पुढे काम करते. आणि ऊसाचे पैसे किंवा कापसाचे पैसे आले की त्याला शिकवायला तिथे एक यंत्रणा आहे की तुम्ही पैशावर अजिबात प्रेम करू नका, क्या लेकर आए थे. पब्लिक म्हणते कुछ नहीं, खाली हाथ आए थे, क्या लेकर जाओगे, खाली हाथ जाओगे, खाली हात आए थे, खाली हात जाओगे, हे शिकवलं जातं. आणि मग आपल्या माणसाला वाटतं बरोबर आहे ना, मरणानंतर तर खाली हातात जायचंय, काय सोबत घेऊन जायचंय, पण हे सांगण्याची 40,000 घेऊन जायचंय ना. हे जे गमक आहे या देशामधलं, हे समाजासाठी धोक्याचं होत आहे. म्हणून जाणीवपूर्वक समाजाला शहाणं करण्याचं मिशन चालवणं आपलं कर्तव्य आहे. नाही तर समाज आज बी धोक्यात आहे. आणि म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेनं या समग्र गुलामीच्या विरोधातलं जे साहित्य लिहिलं आणि साहित्य निर्माण केलं, ते प्रचंड मोठं साहित्य आहे. आपण खूप शिकलेली माणसं आहेत. ज्योतिराव फुलेनं शिक्षणाचा संघर्ष केला आणि आपल्यापेक्षा त्यांचं शिक्षण तसं वर्गवाईज म्हणलं तर कमी आहे. पण लिहिलं काय, गुलामगिरी लिहिलं. लिहिलं काय, ब्राह्मणाचं कसब लिहिलं. लिहिलं काय, शिवाजी राजाचा पोवाडा लिहिला. लिहिलं काय, मुहम्मद पैगंबरावरती पोवाडा लिहिला. लिहिलं काय, तृतीरत्न नाटक लिहिलं. लिहिलं काय, सत्सार लिहिलं. लिहिलं काय, अखंड लिहिलं. एकाच माणसाने सगळं लिहिलं. आम्ही कसं आहे, कवी तर कवीच, जिंदगीभर कवी, त्याची गरज असू नसू, नाटककार तर नाटककारच, म्हणजे कवीलाच वाईट वाटू नये. कादंबरीकार तर कादंबरीकारच. गरजेचं साहित्य लिहिलं. लिहिता येत आहे ते नाही, लिहिणं आवश्यक आहे ते सगळं लिहिलं. सगळ्याच महापुरुषाचं तसं आहे. अण्णाभाऊ साठेंचं बघा, वाकडीचा माळ लिहिला, वैजयंती लिहिली, माझी मैना गावाकडे राहिली लिहिली, मुंबईची लावणी लिहिली, फकीरा लिहिलं, वारणेचा वाघ लिहिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बघा, भारतीय राज्यघटना लिहिली, अॅनिलेशन ऑफ कास्ट लिहिलं, हुवियर शूद्रा लिहिलं, बुद्ध अँड धम्मा लिहिलं. सगळं आवश्यक असलेले सगळेचे सगळे कंटेंट्स त्याच्यामध्ये वेगळ्या पुस्तकाच्या रूपानं महापुरुषानं लिहिले. समाजाच्या उद्धारासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या रिक्वायरमेंट्स कशा पूर्ण होतील या संदर्भाने साहित्य राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेनं सुद्धा लिहिलं. दुर्दैव असं आमच्या महापुरुषाने लिहिलेलं साहित्य समाजानं वाचलं नाही. शिकलेल्या लोकांनी ज्यांना वाचलं त्यांचा अत्यंत नम्रपणे मान ठेवून सांगतो, शिकलेल्या लोकांनी सुद्धा नोकरीचे प्रश्न सुटल्यावर वाचलं नाही. पुष्कळशा जणांनी वाचलं नाही. आता काही डोकं स्कॅन करण्यासाठी इथं यंत्रणा नाही, त्याच्यामुळे चिंता करायची काही कारण नाही. पण शिकलेल्या लोकांनी सुद्धा वाचलं नाही. आणि ही जी भावना आहे ना, थोडंसं समजा आता फेसबुकवर ऐकतायत, इथं बी सवय ऐकतायत, थोडंसं वाईट वाटलं तरी हरकत नाही, मी त्याचसाठी बोलतोय असं समजावं. काय विलाज आहे त्याला. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा उजवा हात जेव्हा कामातून गेला त्यावेळेला डाव्या हाताने लिहिलं. हो, डाव्या हाताने लिहिलं. डाव्या हाताने लिहायची प्रॅक्टिस करू. आता इतक्या मजबुरीने लिहावं. लोक म्हणायचं, तात्यासाहेब ज्योतिराव तुम्ही इतक्या अडचणीतून का लिहिता. ते म्हणले, मला जे कळलंय ते माझ्या समाजाला कोण सांगेल. मग मला कळलंय ते मलाच कळलंय, मला लिहावंच लागेल. म्हणजे माझा समाज उद्या वाचेल आणि शहाणा होईल आणि राहिलेल्या समाजाला शहाणा करेल, म्हणून मला लिहिलंच पाहिजे. हाता आपण नाही वाचल्यावर कसं आहे. म्हणून महापुरुष ग्रंथ लिहित होते, ती वाचणारी पिढी निर्माण झाली पाहिजे. यासाठी सुद्धा डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या माध्यमातून फार मोठं मिशन चालवणं आवश्यक आहे. फार मोठं मिशन. महापुरुषाचा साहित्य वाचलं पाहिजे. तोपर्यंत गुलामी आणि आझादी याचा ॲनालिसिस होत नाही. शिवाजी राजांनी किल्ले बांधले, किल्ले चढणारी तरुणाई नाही.
महापुरुषाने पुस्तक लिहिले वाचणारी तरुणाई नाही, वेगळ्या दिशेने तरुणाई भरकटते असा काळ आहे. त्याला कसं आपल्याला एकत्रित आणता येईल आणि त्याला कसं राईट ट्रॅकवर आणता येईल याचा विचार गांभीर्यानं समजणं आणि करणं आवश्यक आहे. म्हणून शेतकऱ्याच्या संदर्भानं ज्योतिराव फुलेंनी जो विचार मांडला त्याच्यात फारशी काही परिस्थिती बदलली नाही. शिवाजी राजांनी शेतकऱ्याचा जो कैवार घेतला की त्याच्या बाजीच्या देटाला सुद्धा धक्का लागू देऊ नका. ज्योतिराव फुले म्हणाले, कायापुरती लंगटी फिरती नांगराच्या पाठी, एका घोंगड्या वाचून स्त्रिया नशे दुजे शेण. त्याच्याकडे आहेच काय या शेतकऱ्याकडे? आणि इंग्रजाच्या दरबारात काठी घोंगडी घेऊन प्रतिनिधित्व केलं की हे बाकीचे मधले लोक तुम्हाला आमचा देश आणि शेतकरी सुखी असं खोटं सांगतात. शेतकऱ्यासाठी काहीतरी बजेटचं प्रावधान करा. शेतकऱ्याची वकालत राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी केली. म्हणजे मधली यंत्रणा पोहोचूच देत नाही तिकडे की इकडे काय हाल आहेत म्हणून शेतकऱ्याचा कैवार राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेने घेतला. असंच वर्णन अण्णाभाऊंनी साहित्यात केलं. खासी कांदा भाकरी बसून अंधारी भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा. अरे बदल ही दुनिया सारी, हे बदलावं लागेल तुला, याच्यातून निघ बाहेर तू, झटकून अंग झटकून बाहेर निघ, तुला हे बदलायचं आहे. आणि म्हणून शेतकऱ्याची व्यवस्था आणि अवस्था अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यात मांडलेली आहे. पण आज बी शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबातून जरी आपण आलेलो असतो तर समाजाला जाणीव नाही की आमची वकालत ज्योतिराव फुले करत होते, आमचे प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडत होते. अशी जाणीव समाजाला आणखी करून देणं बाकी आहे. म्हणून हे काम आपल्यावरती आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा 5 मिनिटामध्ये चर्चेला घेतो तो असा, अलीकडे एक प्रश्न प्रकर्षानं चर्चेला येतोय तो आहे रिझर्वेशनच्या संदर्भानं. या निमित्तानं त्या मुद्द्यावरती काही मत मांडलं पाहिजे म्हणून त्या मुद्द्याला थोडासा धावत्या वगत का वेळेला स्पर्श करतोय. या देशामधली आता रिझर्वेशन मागताना रिझर्वेशनच्या कन्सेप्शन्स ज्या आहेत त्या आपल्याला स्पष्टपणाने व्हिजन आपलं क्लिअर असलं पाहिजे की व्हॉट इज मीन्स बाय रिझर्वेशन. रिझर्वेशन इज ए रिप्रेझेंटेशन. रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्व. प्रतिनिधित्वाचा अधिकार तिथे माणसाला मिळाला पाहिजे. भारतीय समाज व्यवस्था ही जातीवर आधारलेली समाज व्यवस्था आहे, जातीय समाज आहे भारतामध्ये. म्हणून ज्योतिराव फुलेंनी रिझर्वेशनची कन्सेप्शन गुलामगिरी ग्रंथाच्या 16व्या पाठामध्ये मांडलेली आहे. ज्योतिराव फुले असं म्हणाले, अनुभव स्वतः लक्षून सांगतो तुम्हा निक्षून, सर्व जाती निवडून घ्याव्या संख्याप्रमाण. सगळ्याची सगळ्या जाती, भारत जाती व्यवस्थेत वाटलेला देश आहे. सगळ्या जातींना संख्येच्या प्रमाणामध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व द्या. ते कुणाचं घेण्याचं किंवा देण्याचा कार्यक्रम नाही. रिझर्वेशन घेणे म्हणजे कुणाचं घेणे नाही, पण इकडे वेगळे वेगळे वाद टीव्हीवर चर्चेला घेतल्या जातात कारण त्याचा उद्देशच वाद लावून देणे हा असतो. मग आपल्याला वाटतं ते ह्याचा बरोबर आहे, आपल्याला वाटतं त्याचं बरोबर आहे. काय नाही, ते भांडण लावून देणाराचं बरोबर आहे, भांडणाराचं बरोबर नाही. कारण हे भांडणारे दोघं जण असे समोर बसलेले असतात. एक जण म्हणतो घेतल्याशिवाय राहणार नाही, दुसरा म्हणतो घुसू देणार नाही. पण ज्योतिराव फुले म्हणाले, सगळ्याची सगळ्या जाती मोजा, त्याची संख्या काढा आणि जातीच्या पर्याप्त प्रतिनिधित्व प्रत्येकाला द्या. त्याचा तो न्याय हक्क आहे. याचं बीजारोपण राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे. आता आपल्यासमोर प्रश्न आहे, रिझर्वेशन मिळवायचं तर आणखी 2 आपल्याला अटी पूर्ण करणं गरजेचे आहे. त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक, जातीच्या संख्येप्रमाणे जर प्रतिनिधित्व मागायचं असेल तर जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. हे एक फार मोठं आंदोलन लढलं पाहिजे. यासाठी बंड पुकारलं पाहिजे, मिशन आपण अनाऊन्स केलं पाहिजे. जातीनिहाय जनगणना भारतामध्ये झाल्याशिवाय हा तिढा सुटत नाही. जातीची संख्याच काढावा लागेल. मग ते ओबीसीत असेल, ओबीसीच्या बाहेर असेल तर त्या संख्येच्या प्रमाणात वाढवणं असेल, काय करायचं असेल तर होऊ द्यात, पण जातीनिहाय जनगणना व्हावी लागेल. 1931 पासून भारतामध्ये जातीनिहाय जनगणना झाली नाही. 1931ला झाली तेव्हा इंग्रज होते. इंग्रजांनी जातीनिहाय जनगणना केली आणि तिथून पुढं नेहरू पुढे म्हणले इंग्रजाच्या पद्धतीने जातीनिहाय जनगणना करायची नाही. का? इंग्रजाच्या पद्धतीने आपण का करायची? आता इंग्रज चांगलं करत असलं तरी मग त्यांच्या पद्धतीने का करायची, असा एक खोटा राष्ट्रवाद माणसाच्या मनामध्ये निर्माण केला आणि सांगितलं जातीनिहाय जनगणना केली, जातीला जास्त गडद रंग येईल, जातीवाद वाढेल, जातीय दंगा होईल. असा तरी जातीवाद कुठं संपलाय भारतातला? आज बी जातीचं अस्तित्व प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. म्हणून पर्याप्त वाटा देण्यासाठी जातीनिहाय जनगणना करावी लागते. जनगणना हा एक स्पेशल भाषणाचा विषय आहे. जनगणना कशासाठी करावी लागते तर जनगणना त्या जाती कोणत्या
फील्डमध्ये कमजोर आहेत, वीक आहेत, त्या फील्डमध्ये त्या जातीला प्रतिनिधित्व देणं आणि त्या बाबतीत ती जात समूह सक्षम बनवणं याचा संपूर्ण डाटा जनगणनेच्या माध्यमातून गोळा होत असतो. कोण शिकलेले आहेत, किती शिकलेले आहेत, ग्रॅज्युएट किती, 12वी किती, पास किती, नापास किती, पक्कं घर, कच्चं घर, टीव्ही आहे, टीव्ही नाही, गाडी आहे, गाडी नाही, कोणती जात, कोणता समूह कशामध्ये कच्चा आहे त्याची भरपाई तिथे देण्यासाठी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. तो पूर्ण भारत देशातल्या जाती समूहाचा डाटा असतो. हे एक. आणि दुसरी एक लढाई आहे ती अशी, सरकारीकरण टिकलं पाहिजे. नाहीतर आपण आंदोलनं करत राहतो, रिझर्वेशनचे महामोर्चे काढले, मोठी एनर्जी, आणि ज्या वेळेला रिझर्वेशन मान्य होईल त्यावेळेला सरकारचं क्षेत्र कोणतं कोणतं राहील हा पण डोळसपणाने आपल्याला आता शोध आणि संशोधनाचा विषय आहे. विमानतळ विक्री निघत असतील, रेल्वेचे ट्रॅक विकले जात असतील, दवाखान्याचं खाजगीकरण होत असेल, शाळा जर खाजगी सगळ्या आता विकल्या जाणार असतील, तर रिझर्वेशन मिळूपर्यंत, कारण गव्हर्नमेंट अंडरटेकिंग सेक्टरमध्ये रिझर्वेशन असतं आणि सगळंच खाजगी जर होऊन बसलो तोपर्यंत, तर रिझर्वेशनच्या मागणीच्या लढ्याचं आउटपुट कसं निघेल याचा बी सारासार विचार करून आपल्याला लढाईच्या दिशा ठरवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच एकूणच ह्या राष्ट्रव्यापी सगळ्या राष्ट्रव्यापी सगळे प्रॉब्लेम्स आहेत, राष्ट्राचे प्रॉब्लेम आहेत, मोठ्या पातळीवरचे प्रॉब्लेम आहेत. म्हणून राष्ट्रव्यापी आंदोलनं निर्माण करावे लागतील. या देशातली व्यवस्था आपल्याला परिवर्तन करावे लागेल, त्या व्यवस्थेत बदल करावा लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मतानुसार शासनकर्ती जमात बनावी लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मोक्याच्या जागा धरा म्हणजे तिथून हक्काने अधिकाराची लढाई लढता येईल. या देशातल्या बहुजनांना मोक्याच्या जागा धरल्या नाही, धरलेल्या जागेला मोक्याचं समजून गप्प बसले. आणि इथं झालेला घोटाळा आहे म्हणून धरलेली जागा मोक्याची आहे असं मानणं वेगळं आणि मोक्याची जागेवर जाणं वेगळं, जिथून समाजाचं आंदोलन लढता येईल किंवा हक्काधिकाराची न्याय्य लढाई लढता येईल अशा जागेपर्यंत या देशातली समग्र बहुजनातली प्रतिनिधी जाणं अत्यंत आवश्यक आहे. आणि यामध्ये मग मराठा सेवा संघ असेल, डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद असेल, संभाजी ब्रिगेड असेल, तत्सम सर्व कक्ष असतील, बामसेफ सारखं देशव्यापी संघटन असेल, राष्ट्रीय मूलनिवासी संघटन असेल, भारत मुक्ती मोर्चासारखी संघटन असेल, आणखी समविचारी जे संघटन असतील, या सगळ्या संघटनेतून एक कॉमन काय आहे की जी लढाई आपण कॉमनपणाने त्या अचिव्हमेंटसाठी आपण लढाई लढू शकतो, अशा सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून या लढाया आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लढाव्या लागतील. महापुरुष सगळे एकच होते. एकाच मिनिटात सांगतो, संत नामदेवाने चोखोबाचे हाडं आणून विठ्ठल मंदिराच्या पुढं चोखोबाची समाधी केली आणि शालूट मिळवून दिला. तुकोबाने नामदेवाला मार्गदर्शक मानलं, शिवबाने तुकोबाला मार्गदर्शक मानलं, ज्योतिरावाने तुकोबाला गुरुस्थानी मानलं, डॉक्टर आंबेडकरांनी ज्योतिरावांना गुरु मानलं, डॉक्टर आंबेडकरांनी कबीराला गुरु मानलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाला गुरु मानलं, अण्णाभाऊने बाबासाहेबांना मला घाव घालून दुनियाला बदलायचं सांगितलं असं म्हणले. गाडगे बाबा स्वतःच्या मुलाच्या निधनानं विचलित झाले नाहीत. किती गेले कोट्यानं कोटी, काय रडू एकासाठी. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर गाडगेबाबाने हंतरून धरलं. 14व्याच दिवशी गाडगेबाबांचा शेवट झाला. हे माणूसपणाचं जे काही नातं आहे हे नातं आपल्याला जोडावं लागेल. म्हणून बहुजन समाजामधल्या समग्र महापुरुषांनी महानायिकेच्या एकाच धातूच्या तुटून कड्या होऊन जातीत पडलेल्या समग्र जोडाव्या लागतील. अखंड श्रंखला निर्माण करावा लागेल. प्रश्न सोडायचे असतील, खऱ्या अर्थाने प्रश्न सोडायचे असतील तर छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकरांचं सूत्रच आपल्याला वापरावं लागेल. हे सूत्र आपण वापरून येणाऱ्या काळामध्ये समग्र क्रांतीच्या लढ्याचा भाग बनणं आवश्यक आहे. हे सगळं केल्यावर सगळ्यांना आपल्यासारख्या सृजनशील वैचारिक माणसांनी या महापुरुषाच्या विचाराच्या रथाचं सारथ्य करावं. पुन्हा महाभारत नाही पण नवा भारत आपण निर्माण करू शकतो, हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आदरणीय भुसारे सर आणि तत्सम सर्व पदाधिकारी यांनी मला जे बोलण्याची आपण संधी दिली आणि अत्यंत सृजनशीलतेनं आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय भारत, जय मूलनिवासी. धन्यवाद सर. अत्यंत ओघवत्या भाषेमध्ये या देशातील प्रश्न आणि महापुरुषांचं योगदान आपल्या वाणीतून आम्हाला सांगितलेलं आहे. त्याबद्दल खरोखरच महाराष्ट्र आणि आमची डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद आपली सदैव ऋणी राहील.
आपण आपल्या विचारातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेले आहेत. शेतकऱ्यांना गुलाम बनवणारी यंत्रणा कशी काम करते यावरही अत्यंत प्रभावीपणे आपण प्रकाश टाकलेला आहे. त्याचप्रमाणे आरक्षण संदर्भातही अत्यंत मौलिक असे विचार तुम्ही या ठिकाणी मांडलेले आहेत आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ग्रंथातीलच विचार वर्तमानाला किती लागू पडतात या संदर्भातही सुंदर असं भाष्य आपण केलेलं आहे. निश्चित असं म्हटलं जातं की इतिहासातील महापुरुषांना वर्तमानात येऊन वर्तमानात बिघडलेली परिस्थिती जी आहे त्या परिस्थिती सुधारण्यासाठी काम करावं लागतं आणि निश्चितपणानं ह्या महापुरुषांची विचारांची साखळीसुद्धा अत्यंत प्रभावीपणे आपण या ठिकाणी मांडलेली आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेशाचे संघटक बाळासाहेब यादव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शिक्षण परिषदेची जोडणी करण्यासाठी ते रात्रंदिवस त्या ठिकाणी कष्ट घेत आहेत. मराठा सेवा संघाचा विचार केवळ डोक्यावर घेऊन मिरवत नाहीत तर डोक्यात घालून त्या ठिकाणी प्रत्येक प्रसंगी उभं राहण्याचं जे काम करत आहेत असे शिवश्री बाळासाहेब यादव सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. बाळासाहेब यादव. राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा आज आपण दरवर्षीप्रमाणे नव्हे तर एक छोटेखानी पण ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून एक जागतिक कीर्तीचा आज हा जो 28 नोव्हेंबर स्मृतिदिन साजरा करत आहोत ते आपले राष्ट्रपिता तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले ज्यांच्या नावानं ही संघटना चालते असे भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख ज्यांची आज या ठिकाणी जो हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे तर या मानवतचा कार्यक्रम म्हणलं की गजमल सरांची मला मगापासून आठवण येते. त्यांचंही या ठिकाणी मी स्मरण करतो आणि अत्यंत सुंदर पद्धतीनं मानवत तालुक्यानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. इथलं सगळं मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष नाणेकर सर यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं हे सभागृह उपलब्ध करून दिले आहे. आमचे मित्र अंबादासजी तुपसमुंद्रे सर यांनी या दोघांनी मिळून हे इतकं सुंदर सभागृह मिळवून दिलं. त्यांचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्यांनी आपल्या अमोघ वाणीनं आपल्याला मंत्रमुग्ध केलेलं आहे असे आदरणीय शिवश्री यादव सर, त्याचबरोबर लालाजी बाराहते, आमचे विचारवंत कक्षाचे पानेरे सर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आदरणीय साखरे सर, त्यांना आपण एक नवीन जबाबदारी दिली. आता समेट कक्षाचं जिल्हा अध्यक्ष म्हणून आपण त्यांना या ठिकाणी भुसारे साहेबांना नियुक्ती केलेली आहे. आपण सर्वांनी सरांचं जोरात टाळ्या वाजवून अभिनंदन करावं. योग्य कार्यक्रमात त्यांचं पत्र देऊन सत्कार करण्यात येईल. मला ते पत्र मिळालं नसेल सरांना. तर आमच्यासोबतचे अहोरात्र काम करणारे परभणीतल्या सर्व तालुक्यामध्ये आणि परभणी जिल्ह्याची कार्यकारिणी करणारे आणि रात्रंदिवस त्यांच्या संपर्कात असणारे आत्ताच प्रास्ताविक केलेले आमचे गजानन सोळंके सर, या तालुक्याचे प्रकाश मोखरे सर तालुका अध्यक्ष आणि सर्व या तालुक्याची टीम, मराठा सेवा संघाच्या विचारावर, बहुजनवादी विचारावर प्रेम करणारी आपण सर्व उपस्थित मंडळी आणि या फेसबुकच्या माध्यमातून जे या कार्यक्रमाला उपस्थित आहे या सर्वांची आठवण ठेवून या ठिकाणी मी माझं एक 2-3 मिनिटाचं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी करणार आहे. भाषण म्हणण्यापेक्षा डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या माध्यमातून आत्ता जे सरांनी विचार मांडलेले आहेत तर या विचाराला अनुसरून डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद आतापर्यंत कुठलं काम केलं आणि यापुढील काळात कुठलं आंदोलन ही संघटना उभं करणार आहे या संदर्भानं मी आपल्याला एक प्रदेश संघटक म्हणून या ठिकाणी काही मतं मांडणार आहे. सरांनी सांगितलेलं आहे की त्यागाचा इतिहास होत असतो, भोगाचा इतिहास होत नसतो.
आणि महापुरुषांनी जे त्याग केलेला आहे त्या त्यागाची आठवण म्हणून या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला जे काही पुढं आंदोलन उभं करायचं आहे किंवा आत्तापर्यंतचे जे काही आंदोलन आहेत, तुम्ही इतिहासाच्या संदर्भानं सांगितलं की हा जो अभ्यासक्रम आहे तर हा अभ्यासक्रम हा बहुजन हिताचा किंवा महापुरुषांचे विचार ह्या अभ्यासक्रमात किती आहेत याचा अभ्यास करून आपल्याला त्याच्यामध्ये कोणते बदल करता येतील या संदर्भानं एक अभ्यासगटसुद्धा या माध्यमातून उभा करणं गरजेचं आहे. किंबहुना यापूर्वीही आपण तशा पद्धतीचं काम केलेलं आहे, यानंतरही करणार आहोत. मी या प्रसंगी एवढं सांगतो. आणि जे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी जे काही मोफत आणि सक्तीचं शिक्षण सरांनी आता उल्लेख केला आणि ते स्वप्न 2009ला पूर्ण केलं आणि 8वीपर्यंतचं शिक्षण तर सरांचं आणि परिषदेचं सुद्धा तेच म्हणणं आहे. 1950चं 8वीपर्यंतचं शिक्षण म्हणजे आजचं PG पर्यंतचं शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं केलं पाहिजे. ही मागणी डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद हे राष्ट्रीय स्तरावरून आम्ही सगळे आमच्या राज्य कार्यकारिणी आहे, राष्ट्रीय कार्यकारिणी आहे, यांच्या माध्यमातून हा विचार सरांनी सांगितलेला आहे. KG to PG पूर्ण शिक्षण हे फ्री आणि मोफत आणि सक्तीचं करू अशा पद्धतीची मागणी शासनाकडे आपण करूया. आपल्या सर्वांची या ठिकाणी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो. सरांनी सांगितलं आहे की आता कुठलाही संघटना चालवायची म्हटलं की आपल्याला खेडेकर साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे पंचदान देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. श्रम, बुद्धी, धन, कौशल्य आणि वेळ, पैसा जे काय आहे याच्यातलं एक तरी दान आपण या संघटनेसाठी किंवा ह्या प्रबोधनाच्या कार्यक्रमासाठी दिलं पाहिजे असं सरांनी सांगितलेलं आहे. त्यांनी महात्मा फुलेंच्या संदर्भानं सुद्धा सांगितलं की एक हात जर त्यांच्या अर्धांगवायूनं निकामी झाला असेल उजव्या हाताने, डाव्या हातानं ती लिहित असतील आणि ते जर आपण वाचत नसू तर आपले इतके करंटे कोणी नाहीत, ही सुद्धा खंत सरांनी इथं व्यक्त केलेली आहे. म्हणून या प्रसंगी मी सर्वांना विनंती करतो की आपण वाचन संस्कृती डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या माध्यमातून वाढवावी ही आपल्याला या प्रसंगी विनंती करतो. आणि बळीराजाची आजची जी अवस्था आहे, जो बळीराजा इतिहासातला आपण पुन्हा पुन्हा म्हणतो तोच वर्तमानात सुद्धा आहे आणि तोच भविष्यातही राहणार आहे जर आपण जागृत नाही झालो तर. म्हणून आपल्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद आणि मराठा सेवा संघाचे सगळे कक्ष आणि ह्या प्रबोधनाच्या चळवळीत सर्व काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्यांनी पूर्ण ताकदीनं आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर ही व्यवस्था परिवर्तनाचं काम करण्याची शपथ अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी घेतली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद नक्की सर व्यवस्था परिवर्तनाच्या काळात मोठ्या ताकदीनं भविष्यात काम करू एवढी आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो. त्याचबरोबर सरांनी जनगणनेचा सुद्धा खूप छान मुद्दा मांडलेला आहे की जातनिहाय जनगणना झाली तर आपल्या देशाला एक प्लॅनिंग जे काही नियोजन आहे, पूर्ण मानव संसाधन जे काय आहे त्याचा विकास करण्यासाठी जी काही प्लॅनिंग करावी लागते आपल्या राष्ट्रप्रमुखाला, तर त्या प्लॅनिंगचा एक सोयीस्कर होण्यासाठी आणि एक वास्तवता पुढे येण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी ही आपण सर्वांना केली पाहिजे आणि त्याच आम्ही सुद्धा अनुकूल आहोत हे मी या ठिकाणी सरांना या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचबरोबर आज हे जे काही डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या माध्यमातून जे काही स्मृती दिन आपण साजरा करतो तर हा आपण काही शिक्षकांची, चांगल्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा आम्ही दरवर्षी गुरुगौरव करतो, त्यांना पुरस्कार देतो, त्यांचा योग्य सन्मान करतो. परंतु ती एक आमची आजच्या दिनी एक आठवण येते की ज्यांना महात्मा फुलेंच्या विचारातून प्रेरणेतून चांगलं काम करण्याची जी प्रेरणा भेटलेली आहे त्या गुरूंचा सत्कार आज आम्ही करू शकलो नाहीत. परंतु येणाऱ्या काळात जेव्हा ही परिस्थिती निवळेल तेव्हा नक्की आम्ही करू. आणि ज्या लोकांनी या शिक्षण क्षेत्रात चांगलं काम केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे, सुंदर पद्धतीचं गोरगरिबांच्या आणि तळागाळातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एक सुंदर पद्धतीचं काम केलेलं आहे, तर अशा शिक्षकांचा आज महात्मा फुलेंच्या नावाचा पुरस्कार देऊन सत्कार होणंसुद्धा हे अत्यंत गरजेचं मला वाटतं. परंतु हे नंतरच्या काळात आपण करूया. तर अशाच पद्धतीचं आपल्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या माध्यमातून बहुजन महामानवांची जी विचारधारा आहे ही आपल्याला तळागाळापर्यंत कशी विचार आणि कृतीमध्ये आणता येईल यासाठी आपण या ठिकाणी संकल्प करूया. सरांनी एका फोनमध्ये आम्हाला होकार दिला, भुसारे साहेब आम्ही असताना होकार दिला
आणि ते वेळेत इथे उपस्थित राहिले. अत्यंत सुंदर पद्धतीनं आमच्या सगळ्या PDRSPच्या कार्यकर्त्याला आणि बहुजनवादी चळवळीतील या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. सर, आपल्याला विनंती, आपण नेहमी असंच आम्हाला सहकार्य करावं, अशाच पद्धतीचं विचाराची शिदोरी आमच्यामध्ये वाटावी एवढी विनंती करतो. आणि आपण दिलेला वेळ आणि या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी या संघटनेचा प्रमुख म्हणून आपल्या या ठिकाणी व्यक्तिशः आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी अत्यंत आमचा टेक्नोसेवी उभारा सुमित हा आपल्या PDRSPचे जे काही जाधव सर आहेत, SB जाधव सर गांधी विद्यालयाचे, अत्यंत सुंदर पद्धतीनं ते टेक्निशिवीचं काम करते आणि त्याला मुद्दाम म्हणून आम्ही परभणीतून आणलेला आहे. छानपैकी त्यानं याचं आयोजन केलेलं आहे. विशेषतः त्याचं सर्वांचं आपण टाळ्या वाजून त्याचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. व्यक्तिशः सगळेच इथं माझे परिचित आहेत. प्रत्येकाचं नाव घेण्यापेक्षा मी सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझं या ठिकाणी लांबलेला अध्यक्षीय समारोप थांबवतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. अरे धन्यवाद सर. आदरणीय बाळासाहेब यादव यांनी अध्यक्षीय समारोपातून काही मतं व्यक्त केलेली आहेत आणि आपला जो रस्ता आहे त्या रस्त्यासंदर्भात निश्चितपणानं खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे. अगर निगाहे हो मंजिल पर और कदम हो राहों पर, ऐसा कोई रास्ता नहीं जो मंजिल तक न जाता हो. म्हणजे निश्चितपणानं आपली नजर निश्चितपणानं रस्त्यावर असेल, उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर असेल, शत्रू आपल्याला दिसत असेल आणि त्या पद्धतीनं जर आपण काम करत गेलो. सरांनी खूप असे व्याख्यानातून, अध्यक्षीय समारोपातून खूप असे मार्ग त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. खूप चिंतनाची बैठक आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. अनेक क्षेत्रावर सरांनी त्या ठिकाणी खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. या सर्व मार्गदर्शन आपण केवळ ऐकावं आणि सोडून द्यावं अशी परिस्थिती नाही. मित्रांनो, खरोखरच अत्यंत जागरूकपणे सरांनी सुचवलेल्या उपायावर आपण त्या ठिकाणी स्वतः चिंतन केलं पाहिजे आणि सरांचा विषय डोक्यात रुजवला पाहिजे, हृदयात रुजवला पाहिजे आणि हृदयात रुजवून त्यांनी जो काही मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाप्रमाणे चाललं तर निश्चितपणानं आपल्या स्वप्नातील भारत त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सरांनी स्त्री शिक्षणाविषयी खूप महत्त्वाचे मुद्दे सुद्धा व्याख्यानात मांडलेले होते. कारण एक स्त्री शिकली तर आपल्या घरातील मुलं शिकतील आणि मुलं शिकली तर त्यांचं मुलांचं कुटुंब समृद्ध होईल. एकदा कुटुंब समृद्ध झालं तर तो समाज समृद्ध होईल आणि एकदा समाज समृद्ध झाला तर राष्ट्र समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं महत्त्व स्त्री शिक्षणाचं आहे आणि तेही ज्योतिरावानं त्या ठिकाणी आपल्या विविध पुस्तकातून मांडलेलं आहे आणि सरांच्या भाषणातून सुद्धा तो मुद्दा पुढे आलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आभार प्रदर्शन करण्यासाठी मी राजेंद्र शिंदे सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. सर्वांना एक विनंती आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं या कार्यक्रमाला स्थळ केवळ उपलब्ध करून दिलं नाही तर सर्वांच्या नाश्त्याची व्यवस्थासुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं करण्यात आलेली आहे. कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे की याचा सर्वांनी या ठिकाणी लाभ घ्यावा. आदरणीय शिवश्री राजेंद्र शिंदे सर यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतोय की त्यांनी या कार्यक्रमाचा आभार या ठिकाणी व्यक्त करावेत. आभार काय मानू शब्दांपलीकडे जे. खरं तर आभार मानायची गरज नाही, कारण की आपला हा एक परिवाराचा, आपल्या कुटुंबाचा, आपला घरचा कार्यक्रम आहे. कारण मराठा सेवा संघ आणि PDRSP हा एक आपला परिवार झालेला आहे आणि हा परिवाराचा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि खूप छान सुंदर असं याला स्वरूप आलेलं आहे. अगोदर तर आमचं ठरलं होतं आपण घरी बसून सरला हे करून 4-5 जण येतील असं एवढं छोटंसं स्वरूप होतं, परंतु हा खूप भव्य दिव्य असं कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन माननीय नाणेकर साहेब, सर्व टीम यांनी केलेलं आहे. सर्वप्रथम ह्या कार्यक्रमाचं इतकं भव्य दिव्य आयोजन केल्याबद्दल या पूर्ण संयोजक टीमचं खूप खूप आभार. आणि RS यादव सरांचं तर वर्णन काय करावं किंवा त्यांचे विचार, आम्ही फक्त त्यांचे विचार ऐकण्यासाठी एकदा 15-20 शिक्षकांनी इंग्रजीचं ट्युशन लावलं होतं आणि त्यांच्याकडून आम्ही बेसिकपासून शिक्षक जरी असलो तरी आपल्याला आपलं अज्ञान आपण लपून ठेवू नये आणि म्हणून त्यांना सांगितलं की सर आम्ही जसं तुम्ही 5वीच्या 4थीच्या लेकराला शिकवता तिथपासून बेसिकपासून आय कम इन सर इथपासून आम्हाला सांगा. तर त्यांनी खूप
छान पद्धतीनं आम्हाला सांगायचं आणि त्यांचे विचार मध्ये मध्ये ऐकायला. त्यांची वाणीच म्हणजे खूप अभ्यास त्यांचा आहे आणि त्या अभ्यासाचा परिणाम म्हणजे आज आपलं जे ब्रेन वॉश त्यांनी केलेलं आहे तर खूप छान सुंदर पद्धतीनं ब्रेन वॉश केलेलं आहे. आलस्यस्य कुतो विद्या, कुतो विद्यास्य कुतो धनम, कुतो धनस्य कुतो मित्रम, कुतो मित्रस्य कुतो सुखम. आपल्यामुळे या मोबाईलने खूप आळस भरलेला आहे. वाचायला वाचू वाटायलं, पुस्तक घ्यायला लागलो, पण मोबाईल जर हातात धरला तर 1 तास कसा निघून चालला हे सुद्धा समजत नाही. म्हणून सरांनी जी एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आपण शिक्षक आहोत. शिंदखेड राजाला 12 जानेवारीला गेल्याच्या नंतर आपण सगळेजण खूप ग्रंथ आणतो, तिथंच घेताना फक्त वाटतं हे पुस्तक चांगलं आहे, हे पुस्तक चांगलं आहे. सगळे पुस्तकं घरी आहेत. सरांनी म्हणलेलं अगदी बरोबर आहे. त्यातले अर्धे पुस्तकं वाचायचे झालेत, पुढचे पुस्तकसुद्धा वाचन झालेलं नाही. पण निश्चितपणाने सर की आम्ही हे पूर्ण पुस्तक वाचून कमीत कमी जग जरी सुधारलं नाही तर मी आणि माझं कुटुंब सुधारण्याचा प्रयत्न करू, असं सगळ्यांनी जर अशा वेळेने विचार केला तर खूप मोठी क्रांतीला सुरुवात होणार आहे. आणि म्हणूनच आज जे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांचा जो स्मृतिदिन आहे तर आम्ही दरवर्षी याच्या अगोदरही खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाच खरा शिक्षक दिन आहे आणि त्या पद्धतीने इथं साजराही केलेले आहेत. खरे शिक्षक कोणत्याही शिक्षकाची फाईल न करता सगळ्यांनी बसून कोण शिक्षक आपल्या तालुक्यामध्ये छान काम करत आहे त्या पद्धतीनं आम्ही त्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार आपण दिलेले आहेत. शेतकऱ्यांचा सुद्धा सन्मान केलेला आहे. सगळ्यांना मार्गदर्शन माननीय काळे सर, शिंदे सर, साखरे सर, हरकळ सर, ह्या बाराते साहेब यांनी सगळ्यांनी खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन करून हा एक परिवारातील निश्चितपणानं नवी दिशा देणारा हा कार्यक्रम आहे. त्याबद्दल मी सर्वांचाच नामोल्लेख करत नाही, परंतु व्याख्याते यादव सर, त्याचबरोबर आपले BM यादव सर, बराते साहेब, नाणेकर सर, पानेरे सर, काळे सर, शिंदे सर, साखरे सर आणि इथं उपस्थित जमलेले सर्वच आमच्यासाठी सोळंके सर आपल्या परभणी जिल्ह्याचे मराठा सेवा संघाचे PDRSPचे जिल्हाध्यक्ष तर ते सुद्धा या ठिकाणी वेळात वेळ काढून आले. भिशे सर आलेले आहेत, गाडेकर सर आलेले आहेत. या सर्वांचं आपल्यासाठी सर्वजण अनमोल आहोत. जरी एखाद्याचं नाव जरी विसरलं, बराते साहेब आमचे मार्गदर्शन हे बराते साहेब जाधव सर, तर सर्वांचं खूप खूप या ठिकाणी आभार. आणि आपण अशाच कोणत्याही कार्यक्रमाला एका हाकेमध्ये सर्वजण आलात तर सर्वांचं खूप खूप आभार. या मार्केट कमिटीनं आपले अंबादासजी आहेत, नाणेकर सर आहेत की यांनी खूप छान पद्धतीनं आपल्याला एक सभागृह उपलब्ध करून दिलं. जर घरी जर कार्यक्रम घेतला असता तर थोड्या मर्यादा आल्या असत्या. हो, आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय पंकजरावजी होते, परंतु काही कार्यक्रमामुळे ते आले नाहीत, परंतु त्यांचं खूप मोठं आपल्याला सहकार्य आहे आणि भविष्यातही एक आपल्याला हक्काची एक जागा उपलब्ध झालेली आहे आपला तर अशाच पद्धतीनं आम्हाला भविष्यामध्येही सहकार्य करावं. सगळे आपल्या घरचे आहेत. तर मी या ठिकाणी माझं शब्द संपवतो. जय हिंद, जय जिजाऊ. सर्वांनी नाश्त्यासाठी इथंच बाबा